मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यातल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे व यापुढे या 80 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतला लाभ भेटणार नाही अशी माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विरोधकांकडून सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे। अपात्र महिलांची बाजू घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली असून सरकारला चांगलेच डिवचले आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेला सरकारने गेल्या काही महिन्यात चांगलीच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे। केवायसीच्या अनुषंगाने महिलांची नोंदणी करण्यात आली असून ज्या महिलांनी केवायसी केली नाही किंवा ज्या महिलांचे उत्पन्न लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे। यामध्ये गेल्या महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आक्षेप घेतला आहे। मोठमोठे टेंडर काढले जात आहे, सत्ताधारी लोकांच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहे, जाहिरातीवर सर्रासपणे पैसा खर्च केला जात आहे। या सगळ्या गोष्टीकडे सरकारकडे पैसे आहेत, पण लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये सत्ताधारी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे का, असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला। बोलताना खडसे म्हणाल्या की 2024 साली निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती। पुढे सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असे सरकारने म्हटले होते। निवडणुका होत्या म्हणून सुमारे 2.34 कोटी ते 2.48 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला। त्यानंतर निवडणुका झाल्या आणि 2025 साली सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी करायला सुरुवात केली। त्याचप्रमाणे वेगवेगळे निकष लावून जवळपास 26 लाख महिलांना अपात्र असल्याचे सांगण्यात आले होते। आता 2026 मध्ये केवायसीची अट शासनाने लावली आहे। यात सुमारे 80 लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहे। त्यामुळे लाभार्थी संख्या 2.48 कोटीवरून 1.68 कोटीवर आली आहे असे त्यांनी सांगितले। सरकार हळूहळू लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे का? आता कोणत्याही निवडणुका नसल्या कारणाने लाडक्या बहिणीचं महत्त्व कमी झालं आहे का, असे प्रश्न खडसे यांनी उपस्थित केले। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी देखील सरकारला खडे बोल सुनावले होते। काम सरो आणि वैद्य मरो असे काही शासनाला वाटत आहे का? लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणे जड झाले आहे म्हणून तर महिलांची संख्या या योजनेतून कमी केली जात आहे असे प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहेत। आज इतकी महागाई या सरकारने वाढवून ठेवली आहे, या महागाईच्या काळात 1500 रुपये दिलासा देणारे ठरले असते, त्यांच्या संसाराला थोडा हातभार लागला असता। पण सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचं कारण शोधत आहे असे घणाघाती आरोप रोहिणी खडसे यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।